नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण डायमेन्शन्स ऑफ डिफरंट क्वांटिटीज आपण बऱ्याच क्वांटिटीचे डायमेन्शन पाहिले आहेत. हा चॅप्टर महत्त्वाचाच आहे कारण का या चॅप्टरवर किमान 2 तरी प्रश्न नीट और जेई और सीईटी याच्यामध्ये असतात. त्यासाठी हा टॉपिक सर्वांनीच करणं गरजेचं आहे. आज आपण युजेस ऑफ डायमेन्शन अनालिसिस, the uses of dimension analysis मध्ये there are the 3 main uses of dimension analysis. The first use is to check the correctness of given physical equation. To check the correctness of given physical equation म्हणजे काय? फिजिक्स मध्ये असे भरपूर इक्वेशन आहेत. आपल्याला ते दिलेले इक्वेशन न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असतील किंवा कायनेमॅटिकल इक्वेशनचे इक्वेशन असतील, असे वेगवेगळे इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. ते इक्वेशन आपण डायमेन्शनली प्रूव्ह करू शकतो ते करेक्ट आहेत किंवा नाही. त्यासाठी आपण डायमेन्शनचा पहिला यूज जे आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. आपण एखादं इक्वेशन घेऊ आणि तो चेक करू आपण ते डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. फॉर एक्झाम्पल v इक्वल टू u प्लस a इंटू टी. v इक्वल टू u प्लस a इंटू टी आहे. ही इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही आपण चेक करता येतं. आपल्याला कोणतं इक्वेशन फिजिक्स मध्ये कोणते इक्वेशन आपल्याला चेक करता येतं डायमेन्शनली. सो इनिशियली अगोदर v म्हणजे काय? v म्हणजे फायनल वेलोसिटी आहे. फायनल वेलोसिटी. u म्हणजे काय? u म्हणजे इनिशियल वेलोसिटी आहे. इनिशियल वेलोसिटी. a म्हणजे एक्सेलरेशन आहे. एक्सेलरेशन. आणि t म्हणजे हा टाइम आहे. आपण वेलोसिटीचं इक्वेशन पाहिलेलं आहे, एक्सेलरेशनचं डायमेन्शन पाहिलेलं आहे, वेलोसिटीचं डायमेन्शन पाहिलेलं आहे, टाइमचं डायमेन्शन पाहिलेलं आहे. So this formula can be written or in this form: dimension of v equal to dimension of u plus dimension of a into dimension of t. या इक्वेशन आपण अशा फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. आता v म्हणजे काय? वेलोसिटी आहे. वेलोसिटी म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम is the velocity and dimension is dimension of velocity. आपल्याला माहित आहे dimension of velocity is mass is 0, length is 1, time is -1. So these are the dimension of velocity. मग या ठिकाणी आपण लिहून काढू आहोत dimension of velocity m0 l1 हे t -1 is equal to, हे पण वेलोसिटीच आहे. ही फायनल वेलोसिटी आहे, ही इनिशियल वेलोसिटी आहे. डायमेन्शन विल बी सेम. सो ती इनिशियल असो किंवा फायनल असो m0 l1 t -1 प्लस, आता एक्सेलरेशन आहे. एक्सेलरेशनचं तुम्हाला डायमेन्शन सांगितलेलं आहे. एक्सेलरेशन म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. मग डायमेन्शन ऑफ एक्सेलरेशन काय आहे? सो डायमेन्शन ऑफ एक्सेलरेशन m0 l1 t -2 आहे. हे डायमेन्शन ऑफ एक्सेलरेशन आहे. नंतर डायमेन्शन ऑफ t आहे म्हणजे t1 आहे. फक्त टाइम इज प्रेझेंट. सो m to the power 0, l to the power 1, t to the power -1
is equal to m to the power 0, l to the power 1, t to the power minus 1 plus m to the power 0, l to the power 1, t to the power हे -2 आणि +1 आहे. तर आता मी काल तुम्हाला नियम सांगितला होता, जर पायासारखा असेल गुणाकारात घातांकाची बेरीज होते, -2 म्हणून 1 गेला तो -1 शिल्लक राहिला या ठिकाणी. So this is the dimension of different physical quantities. मग या ठिकाणी we have to use the principle of dimensions. होमोजेनिटी प्रिन्सिपल आहे. त्या प्रिन्सिपलचा यूज घेऊन आपण काय करतो, each and every term of length, mass and time having the power on both side will be same. जर पॉवर हा सारखा असेल दोन्ही साइडचा तर आपण डायमेन्शनल इक्वेशन करेक्ट आहे असं समजतो. या ठिकाणी मासचा पॉवर 0 आहे, या ठिकाणी मासचा पॉवर 0 आहे, या ठिकाणी मासचा पॉवर 0 आहे. लेंथचा पॉवर 1 आहे, लेंथचा पॉवर 1 आहे, या ठिकाणी लेंथचा पॉवर 1 आहे. टाइमचा पॉवर -1 आहे, टाइमचा पॉवर -1 आहे, टाइमचा पॉवर -1 आहे. म्हणजे in this equation dimension will be same on both sides, or every term in the dimension will be same. So the given equation is dimensionally correct. Dimensionally correct. आणि जर एखादा पॉवर जर डिफरंट आला तर इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट नाही असं पण समजू शकतो या ठिकाणी. द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. सो दिस इज अ फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. आणखीन एखादं एक्झाम्पल आपण घेऊन पाहूया. द नेक्स्ट एक्झाम्पल f इक्वल टू m इंटू ए आहे. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही आपण चेक करू या ठिकाणी. सो f इज इक्वल टू m इंटू ए आहे. f इज अ फोर्स आहे, m म्हणजे मास आहे, a म्हणजे एक्सेलरेशन आहे. सो डायमेन्शन ऑफ फोर्स आपल्याला माहित आहे. सो डायमेन्शन ऑफ फोर्स इज m1 l1 t-2 आहे. डायमेन्शन ऑफ मास माहित आहे. डायमेन्शन ऑफ मास m1 l0 t0 आहे. डायमेन्शन ऑफ एक्सेलरेशन आहे. सो डायमेन्शन ऑफ एक्सेलरेशन इज मास इज 0, लेंथ इज 1, टाइम इज -2. So these are the dimension of acceleration. So the given equation can be written are in this form: dimension of force equal to dimension of mass and a dimension of acceleration. So dimension of force आपल्याला माहित आहे is m1 l1 t-2 आहे. equal dimension of mass आहे m0, dimension of mass m1 is l0 आणि t0 आहे. dimension of acceleration आहे is mass is 0, length is 1, time is -2 आहे. So this is the dimension of mass, this is the dimension of acceleration. So is equal to is m1 l1 t-2 is equal to is m to the power 1, दोन्हीचा प्रॉडक्ट घ्या, m1 l to the power 1 t to the power -2. So this is the dimensions on both sides. मासचा पॉवर 1 आहे, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. लेंथचा पॉवर 1 आहे. टाइमचा पॉवर -2, टाइमचा पॉवर -2 आहे. each and every term on both sides of the length, mass and time will be same. So the given equation is dimensionally correct. So the given equation is dimensionally
करेक्ट. म्हणजे जर पॉवर दोन्ही साईडचा सारखा आला असेल तर आपल्याला असं सांगता येईल या दोन्ही साईडचा पॉवर सारखा आल्यामुळे द गिवन इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. सो दिस इज द फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. द नेक्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस to determine the conversion factor between the units of physical quantity in different system. हा सेकंड यूज आहे. To determine the conversion factor between the units of physical quantity in different system. डिफरंट सिस्टीम म्हणजे एक एसआय सिस्टीम असेल, दुसरी सीजीएस सिस्टीम असेल. या सिस्टीम मध्ये एखाद्या क्वांटिटीचा युनिट एमके सिस्टीम मध्ये वेगळा असेल आणि सीजीएस सिस्टीम मध्ये वेगळा असेल. सो वी हैव गिवन वन ऑफ द एग्जांपल. लेटर डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ फोर्स इन एसआय अँड सीजीएस सिस्टीम. म्हणजे काय असेल, 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाइन ही जी व्हॅल्यू आहे, how it is possible these values? So 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाइन आहे. कारण ज्यावेळेस कन्वर्जन करतो आपण एमके सिस्टीम मधून सीजीएस सिस्टीम मध्ये, सो फर्स्ट वी हैव टू गिवन x be the conversion factors. Conversion factor between सीजीएस सिस्टीम आणि एमके सिस्टीम्स. म्हणजे काय असेल, सो एक्स डाइन इक्वल टू 1 न्यूटन. बघा आपण काय घेतलं, या क्वांटिटीला जी क्वांटिटी आहे आलेली त्याला आपण एक्स मानलेला आहे. एक्स डाइन इक्वल टू 1 न्यूटन, कारण युनिट ऑफ फोर्स आपल्याला माहित आहे. सो युनिट ऑफ फोर्स माहित आहे न्यूटन आहे इन एमके सिस्टीम मध्ये. युनिट ऑफ फोर्स इन सीजीएस सिस्टीम मध्ये डाइन आहे. आपला फोर्स डायमेन्शन पण माहित आहे. डायमेन्शन ऑफ फोर्स इज m1 l1 t-2 आहे. मग डायमेन्शन ऑफ फोर्स इन एमके सिस्टीम असेल किंवा सीजीएस सिस्टीम असेल, डायमेन्शन सारखंच असेल. डायमेन्शन बी सेम, ओनली युनिट शुड बी डिफरंट. एमके सिस्टीम मध्ये काय असेल, न्यूटन असेल, सीजीएस सिस्टीम मध्ये डाइन असेल. सो या फॅक्टर आपण काय केलं, कन्सिडर एक्स ने नोट केलेला आहे. म्हणजे एक्स डाइन इज इक्वल टू 1 न्यूटन असेल. सो एक्स इंटू डाइन म्हणजे आपण फोर्सचं युनिट आहे. मग फोर्सचं डायमेन्शन आपण या ठिकाणी लिहून टाकू. m1 l1 t-2 ही आहे सीजीएस मध्ये, इज इक्वल ही आहे सीजीएस मध्ये. आणि 1 इंटू या न्यूटन म्हणजे एमके सिस्टीम मध्ये आहे, बट डायमेन्शन बी सेम, m1 l1 t-2 आहे. डायमेन्शन सेम असेल. एक्स इंटू ही सीजीएस सिस्टीम आहे. सीजीएस सिस्टीम मध्ये मास आपण ग्रॅम मध्ये मेजर करतो आपण. लेंथ आहे सेंटीमीटर मध्ये आणि टाइम हा सेकंद मध्ये आहे सीजीएस सिस्टीम मध्ये. इज इक्वल टू 1 इंटू मास किलोग्रॅम मध्ये आहे, लेंथ मीटर मध्ये आहे आणि टाइम हा सेकंद मध्ये आहे. देन x इक्वल टू, अगोदर वाटल्यास तुम्ही एक ने मल्टिप्लाय करून घ्या. ग्रॅम टू द पॉवर 1, सेंटीमीटर टू पॉवर 1, सेकंड टू द पॉवर -2 इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 1 किलोग्रॅम, 1 मीटर आणि 1 टू द पॉवर -2. सो x इक्वल टू 1 kilogram divided by gram
1 मीटर divided by centimeter to the power 1 आणि second to the power -2 divided by second to the power -2. So x equal to 1 kilogram means 1000 gram divided by gram. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो डिवाइड बाय सेंटीमीटर इंटू 1. दिस शुड बी कॅन्सल. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो डिवाइड बाय 100 सेंटीमीटर डिवाइड बाय सेंटीमीटर इंटू 1. So x equal to is a gram cancel is 1000 into 100 centimeter cancel and x equal to is 10 to the power 3 हे 10 to the power 2. 1000 म्हणजे 10 चा घन आहे किंवा 10 क्यूब म्हणतो आपण त्याला आणि 100 म्हणजे 10 स्क्वेअर आहे. सो x इक्वल टू 10 to the power जर पायासारखा असेल गुणाकार घातांकाची बेरीज होते 10 to the power 5. आता x ची किंमत आपल्याला भेटलीच आहे. सो x डाइन इक्वल टू 1 न्यूटन आपल्याकडे आहेच. आपण त्याला 1 न्यूटन इक्वल टू x ची किंमत ठेवून टाकू आपण 10 to the power 5 डाइन हे आपल्याकडे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम म्हणजे SI सिस्टीम असेल किंवा CJ सिस्टीम असेल 1 न्यूटन म्हणजे 10 to the power 5 डाइन आहे. सो दीज आर द सेकंड यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस टू कन्वर्जन टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम. 1 न्यूटन इक्वल टू 10 to the power 5 डाइन. The second use of dimension analysis, the conversion factor between the units of physical quantity in different system. याच्यामध्ये आपण दुसरे एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल सेकंड, prove that 1 joule equal to 10 to the power 7 or 1 joule equal to 10 to the power 7 or. So there is a conversion factor between these two units is x. जे आपल्याला क्वांटिटी काढायची आहे जूल काय आहे. सो जूल इज अ युनिट ऑफ वर्क. अर्ग इज अ युनिट ऑफ वर्क. वर्कचं युनिट एक MK सिस्टीम मध्ये एक CJ सिस्टीम मध्ये आहे. सो डायमेन्शन ऑफ वर्क आपल्याला माहित आहे. डायमेन्शन ऑफ वर्क काय आहे ठिकाणी इज m1 l2 t-2 आहे. m1 l2 t-2 आहे. सो हा दिलेला कन्वर्जन फॅक्टर जे आहे याला आपण x कन्सिडर करू. x अर्ग इक्वल टू 1 जूल. x अर्ग इक्वल टू 1 जूल. सो x into अर्ग is a CGS unit of work is a dimension is m1 l2 t-2 in CGS system is equal to 1 into joule is a unit of work in MK system. So dimension is m1 l2 t-2 t-2. So x into ही CGS सिस्टीम मध्ये आहे. मास ग्रॅम मध्ये, लेंथ सेंटीमीटर मध्ये आणि टाइम हा सेकंद मध्ये आहे. टाइम हा सेकंद मध्ये इज इक्वल टू 1 इंटू हे MK सिस्टीम मध्ये आहे. हे MK सिस्टीम. मास किलोग्रॅम मध्ये, लेंथ मीटर मध्ये याचा स्क्वेअर आहे आणि टाइम हा सेकंद मध्ये आहे MK सिस्टीम मध्ये. सो x इक्वल टू
याला अगोदर मल्टिप्लाय करून घ्या, एकनी x इंटू ग्रॅम सेंटीमीटर टू द पॉवर 2 इंटू a minus 2 इक्वल टू 1 किलोग्रॅम 1 मीटर याचा स्क्वेअर इंटू 1 याचा पॉवर. म्हणजेच काय असेल, x इक्वल टू 1 किलोग्रॅम डिवाइडेड बाय ग्रॅम 1 मीटर होल स्क्वेअर डिवाइडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर आणि सेकंड टू द पॉवर -2 डिवाइडेड बाय सेकंड टू द पॉवर -2. x इक्वल टू 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम डिवाइड बाय ग्रॅम. 1 मीटर आहे म्हणजे 100 सेंटीमीटर याचा स्क्वेअर आहे डिवाइड बाय सेंटीमीटर स्क्वेअर इंटू 1. दिस शुड बी कॅन्सल. सो x इक्वल टू जी गेट कॅन्सल इज 1000 इंटू 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे तर 100 चा स्क्वेअर आपण असे लिहू शकतो 10 स्क्वेअर इंटू 10 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइड बाय सेंटीमीटर स्क्वेअर. दिस शुड बी कॅन्सल. या 100 चा स्क्वेअर मी घेतला म्हणजे 100 म्हणजे 10 स्क्वेअर आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे 10 स्क्वेअर इंटू स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर आहे डिवाइड बाय सेंटीमीटर स्क्वेअर आहे. कॅन्सल झालं. x इक्वल टू हे 10 टू पॉवर 3 आहे आणि 10 टू पॉवर 4 आहे. बेदुनी 4. सो x इक्वल टू 10 टू पॉवर जर पायासारखा असे गुणाकार घाताकाची बेरीज होते 4 आणि 3 7 झाले. सो x इक्वल टू 7. x ची क्वांटिटी आपल्याला माहित झाली. सो 10 टू पॉवर 7 अर्ग इक्वल टू 1 जूल. 1 जूल म्हणजेच 1 जूल इक्वल टू 10 टू पॉवर 7 अर्ग. सो दिस इज अ कन्वर्जन बिटवीन दिस टू क्वांटिटी. 1 जूलची किंमत किती असेल 10 टू पॉवर 7 अर्ग असेल. सो आपण असेही पाहू शकतो बघा या ठिकाणी परीक्षेत तुम्हाला काय विचारतील, प्रूव्ह दॅट और शो दॅट 1 जूल इक्वल टू 10 टू पॉवर 7 अर्ग असं असेल किंवा प्रूव्ह दॅट और शो दॅट 1 न्यूटन इक्वल टू 10 टू पॉवर 5 टाइम्स असेल. मग जे दिलेलं आहे तुम्हाला विचारलेलं आहे त्याला x कन्सिडर करा. पण हे जूल कशाचं युनिट आहे आपल्याला माहित पाहिजे. जूल इज अ युनिट ऑफ वर्क इन MK सिस्टीम आणि अर्ग हे CJ सिस्टीम मध्ये आहे. सो W इज इक्वल टू ह्याचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे वर्कचं m1 L2T - 2 आहे. सो x अर्ग जी क्वांटिटी काढायची त्याला x कन्सिडर करा. x अर्ग इज इक्वल टू 1 जूल आहे. सो x इंटू हे CJ सिस्टीम मध्ये आहे MK सिस्टीम मध्ये CJ सिस्टीम मध्ये m1 L2T - 2 दिस आर द डायमेन्शन ऑफ वर्क आहे आणि MK मध्ये पण डायमेन्शन सारखंच असेल m1 L2T - 2 असेल. CJ सिस्टीम मध्ये x इंटू g मास ग्रॅम मध्ये लेंथ सेंटीमीटर मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये आणि MK सिस्टीम मध्ये मास किलोग्रॅम मध्ये लेंथ मीटर मध्ये आणि सेकंड मध्ये. सो x इक्वल टू 1 किलोग्रॅम डिवाइड बाय ग्रॅम 1 मीटर स्क्वेअर डिवाइड बाय सेंटीमीटर स्क्वेअर आणि 1 किलोग्रामचे 1000 ग्रॅम होतात आणि 1 मीटरचे 100 सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर आहे. सो जी गेट कॅन्सल आणि x इज इक्वल टू 100 इंटू 10 स्क्वेअर इंटू स्क्वेअर. सो 10 टू पॉवर 3 10 टू पॉवर 4 x इज इक्वल टू 10 टू पॉवर 7. सो x ची किंमत आपण जर ठेवून टाकली या ठिकाणी तर 10 टू पॉवर 7 अर्ग इज इक्वल टू 1 जूल म्हणजेच 1 जूल इक्वल टू 10 टू पॉवर 7 अर्ग. दिस इज द सेकंड यूज ऑफ dimension analysis. So third use of dimension analysis to derive the relation between different physical quantities or to establish the relation between different physical quantities. एखादी फिजिकल क्वांटिटी घेतली आपण फॉर एक्झाम्पल कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी मीन्स कायनेटिक एनर्जी इक्वल टू मास इंटू हाफ mv स्क्वेअर आहे. सो कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन द फॅक्टर्स मास आहे आणि व्हेलॉसिटी आहे.
So kinetic energy dimension of kinetic energy नंतर k into depends upon mass and velocity. कारण आपल्याला माहित आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ mv स्क्वेअर आहे. मग कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ mv स्क्वेअर आहे. हाफ इज अ कॉन्स्टंट given the k factors. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी आहे. याचा पॉवर काय नाही म्हणजे आपण कन्सिडर केला तो फॅक्टर ए आहे आणि याचा पॉवर हा बी आहे. कारण टू डिराइव द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटी आहे k इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर आहे. कायनेटिक एनर्जी म्हणून k इंटू मासचा पॉवर मी ए घेतला, वेलोसिटीचा पॉवर बी घेतला, तो आपल्याला शोधून काढायचा आहे. सो डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी इज m1 L2 T-2 आहे. k इज अ कॉन्स्टंट आहे. डायमेन्शन ऑफ मास इज m1 L0 T0 आहे, त्याचा पॉवर e आहे. डायमेन्शन ऑफ वेलोसिटी मास इज 0, लेंथ इज 1, टाइम इज -1 टू द पॉवर b आहे. Then m to the power 1, L to the power 2, T to the power -2 is equal to हा पॉवर मल्टिप्लाय करून घ्या पॉवरने. m to the power a, L to the power 0 आहे, T to the power 0 आहे. इथं m to the power 0, L to the power b, T to the power -b या पॉवरने मधल्या फॅक्टरला गुणाकार करून घेतला. Then is equal to या दोन्हीचा प्रॉडक्ट असेल m to the power a, L to the power b आणि t to the power -b and लेफ्ट साइडला असेल या ठिकाणी m to the power n 1, L to the power 2, t to the power -2 असेल. comparing the powers on both sides of the quantity m, l and t. तर कम्पेअर करा फक्त या ठिकाणी. मासचा पॉवर ए आहे तर मासचा पॉवर ए आहे म्हणजे a इक्वल टू 1 असेल. लेंथचा पॉवर b आहे, लेंथचा पॉवर 2 आहे म्हणजे b इक्वल टू 2 आहे. आणि t टू द पॉवर -b आहे, t टू द पॉवर -2 आहे म्हणजे -b इक्वल टू -2 आहे. -b इक्वल टू -2 म्हणजे b इक्वल टू काय असेल 2 असेल. b इक्वल टू 2 असेल. सो put up this power. So kinetic energy equal to is a mass to the power mass to the power a आहे. याची किंमत आपल्याला आली आहे 1 आहे आणि दुसरी वेलोसिटी आहे. सो वेलोसिटी टू द पॉवर 2 आहे कारण b ची पॉवर 2 आणली आहे. बट experimentally it is found that k equal to half असेल. So kinetic energy is equal to k into काय असेल मास m आहे याचा पॉवर 1 आहे आणि वेलोसिटी v आहे त्याचा पॉवर 2 आहे. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू k ची किंमत आपल्याला माहिती आहे हाफ ऑफ m into v स्क्वेअर. सो दिस इज द प्रूफ. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन द फॅक्टर्स मास and square of the or velocity असेल k is equal to half mv square. So this is the third use of
डायमेन्शन अनालिसिस टू डिराइव्ह द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटी, म्हणजे आपला कोणत्याही क्वांटिटीचं पॉवर जी पॉवर म्हणजे क्वांटिटी आहे ते आपल्याला काढता येते, त्याचा पॉवर हाफच आहे का? कारण एखादा आपण एक्झाम्पल घेतलं समजा T = 2π√L/G इक्वेशन आहे, ही इक्वेशन सुद्धा आपल्याला काढता येतं. पोटेन्शियल एनर्जी असेल m × g × h आहे, हे पण इक्वेशनची पॉवर आपल्याला काढता येतात. कारण पोटेन्शियल जे डिपेंड्स अपॉन द फॅक्टर्स, मास आहे, ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी आहे, हाईट आहे. सो याची देखील आपल्याला पॉवर काढता येतात. याचा पॉवर किती आहे त्याला कन्सिडर करतोय, त्याला A म्हणा, ह्याला B म्हणा, ह्याला C म्हणा, आणि तुम्ही कम्पेअर करून हा फॅक्टर काढू शकता. सो दिस इज द थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस हा भाग घेतलेला आहे. कृपा करून मित्रांनो, याच्यावर तुम्हाला बरेच प्रश्न विचारतात आणि डायमेन्शनल अनालिसिसवर एखादा तरी जेईच्या परीक्षेत प्रश्न असतो. तर हाऊ टू फाइंड किंवा टू डिराइव्ह द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटी असेल, एखादा कन्व्हर्जन फॅक्टर असेल, फार सोपं आहे काढण्यासाठी. आपण म्हणून सांगितलं त्या ठिकाणी 2 एक्झाम्पल देऊन सांगितले तुम्हाला, तर ते आपल्याला काढता आलं पाहिजे. थोडी प्रॅक्टिस करा, ते सर्व तुम्हाला करता येईल. तर आज आपण इथं थांबतोय. थँक्यू.